नमस्कार. मी ऋषभ कलगुंडा पाटील, राहणार मांगूर. माझी आई सुरेखा कलगुंडा पाटील, राहणार मांगूर. दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी आम्ही नॅचरोपॅथी हॉस्पिटल कोल्हापूर इथं म्हणजे जिथं आलो आहे आता नेचर हिलमध्ये गेली 10 दिवस आम्ही ॲडमिट आहोत. इथे येण्याच्या पूर्वी काय झालं होतं याची पार्श्वभूमी थोडक्यात मी सांगू इच्छितो. गेली 2 महिने, तसं म्हटलं तर 1 वर्ष, पण गेली 2 महिने माझ्या आईला खोकल्याचा त्रास प्रचंड होता. 24 तासातले कंटिन्यू 22 तास ती खोकलत होती. दिवस रात्र फक्त 5 मिनटं थांबायची, कंटिन्यू खोकला. जेवढे मोठे टॉपिस्ट डॉक्टर असतील, लंग स्पेशालिस्ट, त्यांना मी दाखवलं. प्रत्येकाने सगळे ट्रीटमेंट्स प्रोसेस त्यांची जे प्रोसिजर असते ती केली. सांगितलं गेलं असेपर्यंत गोळ्या खाव्या लागतील. हा आजार लगेच बरं होणार नाही. बरं होण्यासाठी गोळ्या सोबत सगळं योगा असेल, श्वासोच्छ्वासचे व्यायाम असतील, फलाहार असेल, अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितलं. ठीक आहे, त्यांचं फॉलोअप करत मी घेतलो. सुरुवातीला मी निपाणला, म्हणजे तशी सुरुवात चिकोडीपासून सुरुवात झाली. माझ्या आईचं गाव माहेर चिकोडीला. तिथं 1-2 MD आहेत, पाटे सर आणि दिया हॉस्पिटल, असे 2 हॉस्पिटलमध्ये मी दाखवलं. त्यांनी प्रोसेस चालू केली, सगळे टेस्ट केले, सगळे टेस्ट नॉर्मल. TB सकट, TB देखील नॉर्मल. गोळ्यावर ठेवलं. 1 महिनाभर गोळी खाल्ली, तेवढंच आजार बरं होणार, पुन्हा खोकला चालूच. असं का होतंय? मग ते 2 दवाखाने झाले चिकोडीचे. त्यानंतर निपाणीला आलो, निपाणीला दाखवलं. निपाणीला पण सगळे त्यांनी MRI केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला गोळ्या खाव्या लागतील कायमच्या. सुरुवात केली. सगळ्या गोळ्या महागड्या एवढ्या होत्या. माझी आर्थिक परिस्थिती नाजूक असताना देखील मी शक्य होता होईल तेवढं सगळं मेडिसिन घेण्याचा प्रयत्न केलं. एक गोळी निंटानिन, TB म्हणून टॅबलेट, निंटानी असं काहीतरी आहे, ती की जी फुफ्फुसावर आहे आणि पंपाने काही मेडिसिन सप्लिमेंट्स म्हणून दिले होते. 1 महिनाभर खाल्लं. 1 महिन्यात 20% देखील खोकला कमी झाला नाही. खूप वैतागलो. एवढ्या महागड्या गोळ्या खाऊन देखील माझ्या आईला काहीच बरं होत नव्हतं. समोर डोळ्यानं बघत होतो, माझी आई 1 मिनिट देखील थांबत नव्हती. जसं आता खोकला आहे तसा कंटिन्यू 24 तास. मग पुन्हा डॉक्टर बदलायचं डोक्यात विचार आला. मग इचलकरंजीला कोणीतरी सांगितलं की तिथं गेलो. त्यांनीही ते सगळ्या प्रोसेस पुन्हा शून्यातनं केल्या, का डॉक्युमेंटरी सगळ्या चेकअप तीन केल्या. नॉर्मल आहे म्हणून सांगितलं, पण गोळ्या खायला लागणार. त्याही गोळ्या प्रोसेस 15 दिवस गोळ्या खाल्ल्या. तरीही काय एक 10-20% बघा, फक्त 10-20% आजार कमी झाला. पुन्हा रिचेकला 15 दिवसानंतर गेलो. त्यांनी ॲडमिट व्हायचा सल्ला दिले. इचलकरंजी अलायन्स हॉस्पिटलमध्ये मी 10 दिवस ॲडमिट झालो. ॲडमिट केल्यानंतर एक 50% खोकला कमी झाला. डिस्चार्ज घेतलो. त्याने पुढं मग 15-20 दिवसाच्या गोळ्या दिल्या. त्या गोळ्या कंटिन्यू चालू केल्या. 50%च खोकला बरा होता. 50% खोकला तसाच घेऊन गेलो होतो मी डिस्चार्ज घेतल्यानंतर. मग गोळ्यानं पूर्ण पुढचं 50% बरं होईल अशी अपेक्षा होती, पण 15 दिवस घेऊन देखील काय खोकला कमी नाही. कंटिन्यू खोकला. जे घरात असं खोकलणारा माणूस, सगळे आजार वेगळे आणि खोकला हा एक आजार खूप भयंकर, आणि मी तो अनुभवलं. माझी आई खरंच खूप घट्ट, की ती गेले 3 महिने कंटिन्यू खोकलत आहे, आणि ती किती स्ट्रॉंग. मी आता तिचं खरंच कौतुक करेन की खोकला एवढं तिनं पेललं. मग 15 दिवसानंतर पुन्हा डॉक्टरना मी म्हटलं, सर एवढ्या गोळ्या खाल्ल्या तरी काही कमी नाही, कसं होणार, पुढं काय? तर सर म्हणाले, तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर लंग ट्रान्सप्लांट करायला पाहिजे, आणि ते काय ह्या वयाला शक्य नाही. आणि दुसरं, जगात 2च गोळ्या आहेत ह्या आजारावर, आणि ते काय लगेच बरं होणार नाही, कायम गोळ्या खायला पाहिजे. पुन्हा त्यांनी डोस वाढवले. माझी आईची तब्येत अगदी नाजूक, आणि त्याच्यात दिवसातनं सकाळी 5, दुपारी 5, संध्याकाळी 7 अशा एक 15-16 गोळ्या
पुढच्या 15 दिवसात डोस वाढवलं. आता इथं काय झालं, खोकला तर काही कमीच झाला नाही आणि गोळ्या तर खातच होते. त्याच्यानं तिचं भूक थांबली, जेवायचं थांबली, ती तोंड सगळं कडू झालं म्हणा लागले. ताप यायला लागला, सारखं दररोज कंटिन्यूस ताप यायला लागला. सरांना मी विचारलं, सर ताप काय येते? तर ह्या आजारात येते. म्हणजे मला पॉझिटिव्ह असं काय रिस्पॉन्सच मिळेना. पुन्हा मी कोल्हापूरला आधार हॉस्पिटलमध्ये दाखवलं. तिथे लंग स्पेशालिस्ट डॉक्टर अजित कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांनाही दाखवलं. त्यांनी आणि टेस्ट सांगितले, सगळे हेच प्रोसेस सांगितलं. थकलो खरंच. आता एवढ्या टॉपेशनं दाखवून देखील माझ्या आईचा आजार बरं होत नाही आहे. ही खंत एवढी मला लागून राहिली होती, मी काहीच करत नव्हतो. बिचारीचं आज एक विचार करा तुम्ही, थोडंसं काय माझ्या मानसिकतेची अवस्था होत असेल. असं 4-4 रात्र आम्ही दिवस रात्र माईल असंच बसून असायचो, खोकलाच. बिचाराला बोलताही येत नव्हतं. आज तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल, मी पार्श्वभूमी का सांगितली, तर पेशंटची वस्तुस्थिती काय होती. आज 20 नोव्हेंबरला मग आता म्हटलं ॲलोपॅथीकडे जायचं नाही, कारण ॲलोपॅथीत माझी आई बरं होत नाही आहे. त्याच्या गोळ्यांचे साईड इफेक्ट होत आहेत, प्रचंड पैसा जातोय, वेळ जात आहे आणि माझी आई चालली आहे, माझ्या हातातनं निष्ठच चालली आहे या आजारात, हे मला जाणवत होतं. असंच एक दिवस माझी विद्यार्थिनी डॉक्टर दीप्ती, त्या मला हुपरीत भेटल्या. त्यांना मी सांगितलं, मॅडम असं असं झालं आहे बाळ आणि काय करायचं. तर त्यांनी सांगितलं, सर तुम्ही तात्काळ आमच्या मॅडमांच्याकडे घेऊन या. तिच्या तोंडून मी जे मॅडमांचं ज्या गोष्टी ऐकल्या, थोडंसं आशेचं किरण वाटलं मला, की दीप्ती मला बरंच मॅडमचं सांगितले की क्रिटिकल केसेस किंवा जे असाध्य आजार आहेत, त्या आजारांना मॅडमांनी अशा रुग्णांना बरं केलेलं आहे. खरंच असं असेल काय, पाहणी करायची आणि माझ्या मातोश्रीचं नॅचरोपॅथीमध्ये कमी होईल ह्या आशेनं मी दिनांक 18 नोव्हेंबरला दाखवायला आलो. मॅडमनी बघितलं, पेशंटला बघितलं, रिपोर्ट्स बघितले आणि सर काय नाही मी बरं करतो, एकच आशेचा शब्द दिलं मॅडमनी आणि डॉक्टर दीप्ती मॅडमनी. ठीक आहे, प्रयोग करायचाच होता. ॲलोपॅथी संपली होती, आयुर्वेदापूर्वीच केलं होतं. गेली वर्षभर असंच चाललंय. मी जास्तीत जास्त ॲलोपॅथीमध्ये जास्त ट्राय केलो, पण त्याच्यात मला अपयशच लागलं आणि प्रचंड तणावात पण गेलो. माझ्या आईलाही खूप त्रास झाला त्या गोळ्यांमुळं, साईड इफेक्ट झाले आणि हाताला पुन्हा शून्यात ना, म्हणजे जसं सुरुवात होती खोकल्याची तशीच वर्षभर करून देखील आणि तेवढे पैसे वेस्ट करून थोडं सगळं खाऊन गोळ्या खाऊन पुन्हा आई माझी तिथंच आली की जिथनं स्टार्ट केलं तर आम्ही, म्हणजे खोकला जसा होता तसा सुरू झाला. मग मॅडमनी 10 दिवसाची ट्रीटमेंट करायचं म्हणून सांगितलं. 10 दिवस ॲडमिट करून घेतलं. पहिल्याच रात्री, म्हणजे जेव्हा आम्ही 19 तारखेला ॲडमिट झालो संध्याकाळी, 20 तारखेला होणार होतो, पण थोडंसं खोकला जास्त होता म्हणून मी रिक्वेस्ट केलं मॅमना, मी आदल्या दिवशीच येतो या म्हटले. रात्रीचाच फक्त एक छोटासा अनुभव सांगतो. त्यांनी लंग्स पॉईंट्स जे असतात रात्री 9:30 वाजता इथं इथे 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 असे 4 पॉईंट्स आम्हाला करून दिले आणि सर खोकला आला की फक्त हे प्रेस करत बसायचं. आणि मी तसं केलं आणि खरंच बघितलं, खोकला थांबला, क्षणाला थांबला. तेव्हा मला आशेचं किरण वाटलं की निश्चित माझं इथं थोडंसं काहीतरी मला इथनं चांगलं गोड मिळणार. दुसरा दिवस वमनचा सुरुवात झाली. मला फक्त सुरुवातीला एवढे थेरपी सगळे म्हणजे मॅमने जे मी पॅम्पलेट्सवर बघितलं होतं मी, ते प्रत्यक्षात आता घडत होतं. सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत पेशंटला मेन मॅडम असतील, डॉक्टर दीप्ती मॅडम असतील, स्वाती मॅडम असतील, सुरेश सर असतील, त्यांची टीम पूर्ण एखाद्या घरातल्या माणसावर जसं ट्रीटमेंट केलं जाते तसं ट्रीटमेंट सकाळपासून संध्याकाळपर्यंत केलं जात होतं. मी इथंच 10 दिवस थांबायचा निर्णय घेतला, कारण थोडीशी माझी आईची परिस्थिती क्रिटिकल होती जेव्हा ॲडमिट केलो मी. मॅम दुसऱ्या दिवसापासून वमन सुरू झालं. काढा दिला गेला, गव्हांकर ज्यूस दिलं गेलं, गावांकर काढा दिला गेला, त्यानंतर वमन केलं गेलं. सलग 5 दिवस वमनवर. त्यानंतर 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वेगवेगळ्या थेरपी केल्या गेल्या.
मग त्याच्यात मला सगळं काही नाव पाठ नाही आहेत, पण जेवढे आहेत तेवढे मी डोळ्यापुढं बघतोय ते सांगितलं. सनबाथ असेल, त्याच्यात फूट बाथ असेल, सूर्यप्रकाशात मॉलिश असेल, खाली मॉलिश असेल, पट्टी बांधायचं असेल, पट्टी चेस्टला, डोक्याला, मानेला. त्यानंतर मसाज असेल, ॲक्युपंक्चर पॉईंट असतील, त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. योगा असेल, मेडिटेशन असेल, गार्डनमध्ये फिरायला असेल, या सगळ्या गोष्टी मी 10 पॉईंट्स तरी सांगितले. ह्याच्यापेक्षा जास्त घेतात, कारण ते इंडोअरमध्ये काय काय घेतात ते प्रत्यक्षात लेडीज असल्यामुळे मी तिथं आत जाऊ शकत नव्हतो. मला माझी आईच इथं मला भेट व्हायची नाही, म्हणजे एवढे ट्रीटमेंट त्यांची सलग 9 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत. फक्त 1 ते 2 या वेळेत विश्रांती असायची आणि त्यावेळेला एवढंच मी भेटायचो. आशेचं किरण जागत होतं. डेव्हलपमेंट होत चालली होती. पहिल्या दिवशी वमन केल्यानंतर जे कप पडलं, आता मला तर सुरुवातीला सांगितलं होतं ॲलोपॅथीमध्ये की लंग्स फेल झालेत, 50% लंग्स फेल झालेत. तर काही जणांनी सांगितलं की ते जाळच झालंय. एवढ्या प्रचंड तणावात होतो की प्रत्येक डॉक्टर काहीतरी वेगळंच सांगतात आणि आजार तर बरं होत नाही आहे आणि त्रास तर काही कमी नाही. दुसऱ्या दिवशी जे वमन सुरुवात केली, ते कप पडायला लागलं उलटीमधनं. सलग 5 दिवस वमनवर ठेवलं गेलं होतं. कप पडत होतं, स्वच्छ होत होतं. त्यानंतर मॅडमनी इनिमा सोबत ते दिलं. इनिमामध्ये देखील तिला बरंचसं असं कप किंवा इतर गोष्टी सगळ्या जात होत्या. आणि माझं आईचं खरंच विशेष कौतुक की तिनं सगळ्या ट्रीटमेंटला ह्या वयात देखील फॉलोअप घेतली. आणि हे फॉलोअप घेण्याचं खरं कारण म्हणजे ही टीम, मॅडम असू देत, डॉक्टर दीप्ती मॅम असू देत, स्वाती मॅडम असू देत, त्यांनी पेशंटला एवढ्या लेवलला जाऊन एनकरेज करत होतं. खरंच बघा माझ्या आईकडं की ते हे सगळं थेरपी फॉलोअप करत असेल का, किंवा त्या थेरपीनं अटेंड करत असेल का, मसाज असेल किंवा त्या वेगळ्या ते बस हे त्याला ह्याच्यानं खडून थोडेसे मोक्सा म्हटलं जातं, ते पॉईंटला हे सगळे चटके बसायचे. ही आई माझी पेलेल का? तर सगळ्या गोष्टीला ते फॉलोअप घेतले, ते अटेंड केले. आणि हे अटेंड करण्याचं विशेष कौतुक म्हणजे मॅडमांचं आणि त्यांच्या टीमचं, की त्यांनी तिला एनकरेज केलं, तुला हे करायचं आहे आणि तू हे जर केलीस तर 100% तू ह्याच्यातनं रिकव्हरी होतेस. आणि तसंच झालं. आज 10वा दिवस. पेशंटचं प्रोग्रेस तुम्हाला समोर दिसत आहे. आता थोडासा एक 20%, 100% मधलं फक्त एक 20% किंवा 10% म्हणायला हरकत नाही. माझं वैयक्तिक मत म्हटलं तर फक्त 10% शिल्लक राहिलं आहे. आणि तेही मॅडमनी आम्हाला ट्रीटमेंट चार्ट दिलं आहे, घरी करायला सांगितलं आहे. पुढच्या 15 दिवसाला व्हिजिटला एकदा येऊन जावा म्हणून सांगितलं आहे. हे 10% सर तुमचं कव्हर होतं आहे. आणि तसं मलाही वाटतं की 10%च आहे. कारण असं ती 2 मिनटं देखील गप्प बसत नव्हती. 2 मिनटं देखील नाही. स्टॉप, कंटिन्यू खोकला. काय झालंय काय कोणास ठाऊक. प्रत्येक जण गावातली गल्लीतली म्हणायची काय झाले. प्रचंड वेगळे वेगळे मत यायला लागले. कोण कॅन्सरच झालंय, कोण आज झालंय, तेच झालंय. जवळ यायलाही लोकांना म्हणजे असं असतं ना, आपल्या अंधश्रद्धा असते, ते खोकलणाऱ्या माणसासमोर कोण जायला बघत नाही. पण इथं मॅडमनी खोकला हा विषय म्हणजे त्यांच्यासाठी काय नवीन नाही आहे. असे रुग्ण येत असतील, त्यांनी अगदी आईसारखं म्हणजे आईसारखं त्यांनी प्रत्येक इव्हेंटला तिला हाताळलं आणि तिला एनकरेज केलं. आज बघा की जरा सुद्धा म्हणजे खोकला तेवढाच लिमिट आहे, 10% 20% मी जे सांगतोय तेही मला वाटतंय की एक थोड्या दिवसात मी घरी ते कव्हर करेन. मॅडम तुमच्या टीमचं मी विशेष कौतुक आणि आभार, आणि खरंच मी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना आभार मानतो की माझ्या आईला तुम्ही बरं केलात. मी खरंच सांगू तुम्हाला की थकलो होतो म्हणजे काय, आता ॲलोपॅथी संपली होती, आयुर्वेद संपलं होतं, आता नॅचरोपॅथी हा एक माझ्याकडे पर्याय होता आणि तोही करून बघायचा म्हणून मी ट्रायअप केलं होतं. खरंच यशस्वी झालं. मॅडम मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, ह्या व्हिडिओच्या निमित्तानं तुम्ही हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा. जे गरजू आहेत, ज्यांना काय माहिती नाही, अशांच्यापर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे, की जेणेकरून असे दीर्घ आजार देखील बरे होतात नॅचरोपॅथीमध्ये. विशेष म्हणजे एक छोटं वाक्य, औषधाविना पेशंट बरं झालेलं आहे. इथं कोणत्याही प्रकारचे मेडिसिन म्हणजे गोळ्या असतील, औषधं असतील, इंजेक्शन असेल, सलाईन असेल, ऑक्सिजन असेल, या कोणत्याही गोष्टींचा इथं वापर केला जात नाही. सगळे जे निसर्ग निर्मित आहेत, मग त्याच्यात ज्यूस असतील,
मी खरं तर विशेष डाएटचं देखील मी मॅडम तुम्हाला सांगू इच्छितो की जे तुमचे मेस आहेत, नाव काय त्यांचं, रुपाली सुवर्णताई सुवर्णताई खूप चांगल्या मेस आहेत, खूप चांगल्या म्हणजे तिला अन्नदाता म्हणायला काय हरकत नाही, कारण तिनं एवढं छान सगळे पेशंटना अगदी वेळच्या वेळी बोलवायचं. 8:30ला करेक्ट सकाळी 6 वाजता गव्हांकूर ज्यूस दिलं जातं, त्यानंतर 8:30ला करेक्ट नाश्ता, त्यानंतर 12ला म्हणजे करेक्ट गरमागरम जेवण, तेही तुपातलं, तेल नाही, रिफाईंड नाही, कोणतंही मीठ इथं वापरत नाहीत, साखर वापरत नाहीत, आणि जे सगळं आहे ते निसर्गात उपलब्ध असलेले पालेभाज्या त्यांचा वापर करून गरमागरम पेशंटला आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलं जातं. 12ला दिल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता जेवण दिलं जातं. या दरम्यान 2 वेळा अर्जुन चहा दिला जातो. अर्जुन चहा म्हणत नाही, त्याला अर्जुन काढा म्हटलं जातं, की जे सर्दी खोकल्यासाठी उपयुक्त आहे पेशंटला आणि सगळ्यांनाही घरात उपयुक्त आहे. तर खरंच हे सगळं म्हणजे पेशंटचं जे देखभाल केलं जातं ह्याच्यावरच पेशंट रिकवर झाले. एक ही गोळी आणि औषधं ना, इंजेक्शन काही नाही. खरं तर सुरुवातीला मी ॲडमिट होण्यापूर्वी सगळेजण म्हणत होते, तू तिथं ॲडमिट करायलायस, बघ काय तर रिस्क होईल, काय तर होईल, एक सुद्धा गोळी वापरत नाही, एक सुद्धा इंजेक्शन नाही, काय नाही, आणि काय तर होऊन बसेल. सगळ्यांच्या विरोधात जाऊन मी इथं हॉस्पिटलमध्ये आलो होतो. अशीच परिस्थिती प्रत्येकाची असत्या, पण थोडंसं विश्वास ठेवा, कारण समोरची व्यक्ती तेवढ्या लेवलची एज्युकेटेड आहे, त्यांनी एवढं सगळं हे संकुल उभं केलंय, रुग्णांना बरं केलंय. आम्ही देखील फक्त त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून इथं ट्रीटमेंट घेतलं आणि आम्हाला रिझल्ट समोर दिसतंय तुमच्या. माझी आई थोडीशी ती कानडी भाषिक आहे, त्यामुळं तिला मराठी फार समजत नाही, बोलता येत नाही, पण मी तिला 2-3 प्रश्न विचारतो, म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओमध्ये तिला म्हणजे असं गपचूप बसवले असंही काही नाही. खोकला काय गपचूप बसवणाऱ्यातला नव्हा. तुम्हालाही माहिती आहे, सर्दी खोकला म्हणजे 3 दिवस 4 दिवस खोकला म्हटलं तर लोक पोट धरून बसतात. माझी आई निवांत बसल्या, आणि हे सगळं क्रेडिट आमच्या मॅडमांना आणि स्टाफला जातोय. खरंच त्याने लई काळजी घेतली हो. खरंच मी सोडलं होतं, माझे आता काय होणार माझ्या आईचं मला माहीत नव्हतं. खरंच मॅडम तुम्हाला धन्यवाद. तुम्ही असंच सत्कार्य करत राहा. तुम्हाला परमेश्वर भगवंत भरपूर सगळं असं चांगलं टीम, भरपूर मोठी टीम तयार करू, अजून गरजू लोकांचं तुम्ही स्वास्थ्य चांगलं करावं, आणि खरं तुम्ही निस्वार्थी भावनेनं ही सेवा देत आहात, आणि खरं तुम्हाला कार्याला खूप खूप सदिच्छा माझ्याकडून. मी पेशेनं शिक्षक आहे, हुपरीमध्ये सर्व्हिसला आहे, जनतामध्ये प्लस चांदीचा उद्योग आहे. हे करत असताना मी माझ्या मातोश्रीसाठी पूर्ण 10 दिवस इथं दिलं होतं, कारण डोळ्यानं मला पाहायचं होतं काय चाललंय आणि काय नाही, आणि माझ्या मातोश्री त्या लेवलला क्रिटिकल पोझिशनला होती, आणि मी 10 दिवस खरंच राहिलो, ते मलाही बरं झालं. मी माझे ट्रीटमेंट्स थोड्या घेतल्या. वजन कमी झालं, 76 किलो सुरुवातीला होतं, 2 किलो मी वमन घेतलं होतं, त्यानंतर गव्हांकूर काढा घेतला, योगा केलं, मॅडमने सांगितलेले फॉलोअप्स घेतले, म्हणजे माझं देखील वेट लॉससाठी, पोट कमी करण्यासाठी मी थोडंसं समाविष्ट झालो प्रत्येक इव्हेंटमध्ये. आणि खरंच मॅडम तुम्ही हे व्हिडिओ सगळ्यांच्यापर्यंत पोचवा, असं मला वाटतंय की सगळ्यांना याचा फायदा होऊ दे, लाभ होऊ दे, आणि लोकांनी देखील शंका घेऊन यायचं नाही. इथं शंका घेऊन आला तर आयुष्यात कधीही बरं होणार नाही. कुठेही गेला तर जगातला भगवंत देखील जर आला, शंका घेऊन आला, तर तुम्हाला बरं करणार नाही. आणि ॲलोपॅथीचं भूत लोकांनी डोक्यातनं काढावं. नुसता ॲलोपॅथी हा एकच भाग नाही, प्रचंड भाग आहे त्याच्यात. आणि नॅचरोपॅथी जे निसर्गात निर्मित केलंय, आपल्या देशाची परंपरा आहे की पहिला आपल्या इथं निसर्गोपचारच पद्धती केल्या जात होत्या. इंग्लिश औषध गोळ्या आता ह्या 20-30 वर्षात आल्यात. त्याच्या आधी तुमच्या वडिलांना किंवा आजोबांना विचारा, तिथं त्यांनी काय करत होते. काय तिथं हॉस्पिटल मोठे मोठे होते. अहो त्यावेळी देखील 10-10 लोक तिने जन्माला घातली, आणि त्यांचं आयुष्य 100 वर्ष. आता औषधं गोळ्या सगळं ट्रीटमेंट सगळ्या गोष्टी आहेत, पण माणूस 50 वर्ष जगणं झालाय. ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात घ्या आणि कुठंतरी विश्वास ठेवा, निसर्गोपचार पद्धती फॉलोअप करा. जर तुम्हाला दीर्घायुष्याने निरोगी राहायचं असेल तर तुम्ही 100% निसर्गोपचार ही पद्धती अवलंबा. आणि मॅडम असं निस्वार्थ भावना मी का म्हटलं की त्यांनी सगळं खुलं आता पेशंटला, आम्हाला तर आज सगळं त्यांनी डाएट दिलंय, आणि जे करायला ज्यूस सगळे आहेत, काढे आहेत, ते सगळे घरी करायला सांगितलेत. गव्हांकूर कसं करायचं, ते तयार करायचं, त्याचे ज्यूस कसं करायचे, ज्यूस जे आम्ही द्यायचे ते कसे करायचे, सगळं शिकवलं जाते. आता त्यांच्यात काय स्वार्थ असणार आहे. जर स्वार्थच असता तर त्यांनी हे काय सांगितलंच नसतं. ॲलोपॅथीचे डॉक्टर बोलतात काय 10 मिनिटं तर तुमच्या पेशंट बरोबर किंवा तुमच्यावर किती रीग असते.
खुळ्यासारखं आपण तासन तास त्या रिगेत बसतो, दिवसभर ट्रीटमेंट घेतो. पेशंटला बरं झालं काय कधी विचारलं काय आम्ही? नुसता गोळ्या इंजेक्शन टोचत्यात जात्यात. अहो काय चाललंय काय? खरंच तुम्ही कुठंतरी बदला. मानवी शरीर आहे जे निसर्गोपचार पद्धतीमध्ये लवकरात लवकर दुरुस्त होत आहे. थोडंसं शरीरावर विश्वास ठेवा, थोडंसं ट्रीटमेंटवर विश्वास ठेवा की तुमचं बरं व्हायला पाहिजे. तर काय जास्त सांगत नाही. मी जे वस्तुस्थिती आहे सगळं सांगितलं. त्याच्यात काय माझा नंबर त्याच्यात व्हिडिओ ॲड करा मॅडम. जर कोण वाटलं कोणाला शंका असलं सगळं रिपोर्ट दाखवतो या. ॲलोपॅथीचे किती दिवस मी ट्रीटमेंट केलंय आणि गोळ्या औषधं सगळं ढीग सगळं ठेवलोय. खरंच कंटाळलोय. ते दाखवतो कधीतरी या तुम्ही बघा. आणि निसर्गोपचार आता काहीच नाही हो, 10 दिवसात निवांत आहे. हेडेक आणि अगदी विनामूल्य म्हणायला काय हरकत नाही. मॅडमनी जे फंडिंग आता जे आमचं फीज घेतलेत ते अगदी ते ॲलोपॅथीमध्ये एका फक्त चेकअपची फी असेल. एक फक्त डायग्नोज काय करायचं असेल, एक 2-3 डायग्नोज देतात बघा किंवा एक औषधाचं टिप्पण असते बघा, तेवढंच बिल बघा. अगदी कमी फीज आहे. आज एवढं तुम्ही निस्वार्थ भावनेनं एवढं सगळं संकुल चालवायला आहे. मॅडम तुम्हाला यश मिळो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला नमस्कार करतो. आणि टीमला देखील तुमच्या खरं विशेष कौतुक त्यांचंही. त्यांनीही खूप चांगलं परफॉर्मन्स देत आहे. आज खूप छान वाटलं. मी दीप्ती मॅमचंही खूप त्यांना धन्यवाद देईन की त्यांनी होते म्हणून मी इथंपर्यंत पोहोचलो. त्यांनी आता नसते, त्यांची भेट झाली नसती किंवा त्यांनी सांगितलं नसतं तर मी इथंपर्यंत काय आलो नसतो. आणि मी असंच फेऱ्या मारत बसलो असतो इकडं तिकडं. हे इंजेक्शन, ते गोळ्या, ते डॉक्टर, ते तर टॉप ॲलोपॅथी सगळं. खरंच सांगतो की तुम्ही हे कुठंतरी साक्षर व्हा. काय चांगलं काय वाईट ह्या गोष्टीचं तेवढं आपण करू शकतो. त्याला काय एज्युकेशनच पाहिजे असं नाही. 1-2 टप्प्यात बघा, दुसऱ्या टप्प्यात तुम्ही निर्णय घ्या. हे ॲलोपॅथी सूट होत नाही ना त्या बॉडीला, तर आपण कुठलं तरी नेक्स्ट पॅथी यूज करूया, म्हणजे नॅचरोपॅथी. निसर्गोपचार हेच पॅथी तुम्ही पहिलं प्रायोरिटी ठेवलं पाहिजे. आता मी इथं जे केसेस बघते ह्या 10 दिवसात बघितलं, सगळं मोडल्यावरच येतात रिपेअरी करून घ्यायला आणि म्हणतात मॅडमांना मॅडम बरं होत आहे. आता तुम्ही तिथं हा प्रश्न विचारला का? तिथं विचारायला वेळ तर दिलं का तुम्हाला? गेलं हां, तुम्हाला 2 मिनटं काय म्हणजे ॲलोपॅथीचा अनुभव मी सांगतो. टॉपेस्ट जे एमडी डॉक्टर फक्त 5 मिनिट वेळ असते. जणू काय कोर्टात हिअरिंग असते बघा. 5 मिनिटात हां येस सर जावा, झालं पुढची तारीख घ्यायचं आणि जायचं. अरे रुग्णाला काय बोललं पाहिजे, विचारलं पाहिजे काय झालंय, खोकला आहे ठीक आहे, हे डायग्नोस्टिक पण करून द्यायचं, त्याची कुंडली काढून द्यायचं, ते जाते रक्त काढून देते, लघवी देते, सगळं देते. ते रिपोर्ट्सला तासन-तास बसायचं, तिथे पैसे वगैरे ते रिपोर्ट्स घेऊन यायचं. ते मग पुढच्या गोष्टी एक्सरे, MRI ह्या सगळ्या गोष्टी पुढं ते आणायचं सगळं. मग सर बघणार आणि ते ह्या गोळ्या खावा जाऊ, 15 दिवसांनी या जाऊ. कुठं चाललोय आपण? हे सगळं करून बरं पण व्हायलंय काय? हे सगळ्या गोष्टी स्वतःला विचारा. खरंच तुम्ही लवकरात लवकर निसर्गोपचार पद्धतीकडे सगळे वळले पाहिजेत अशी माझी अपेक्षा, प्रामाणिक अपेक्षा. मी माझ्या घरातले पेशंट ह्या दरम्यान 10 दिवसात मी माझ्या घरातले पेशंट देखील दाखवायला चालू केलं आणि त्यांना ते कमी व्हायला चालू झालं. त्यांनी ट्रीटमेंट घरात चालू केली. सेकंड ऑप्शन किंवा थर्ड ऑप्शन देण्यापेक्षा तुम्ही फर्स्ट ऑप्शन जर दिला तर कमी वेळेत तुम्ही बरं होतं एवढी गॅरंटी आपल्याला आहे. सगळीकडे फिरून आला आणि मॅडमांना म्हटलं बरं करा. कसं शक्य आहे सांगा? त्यांनी काय भगवंत आहेत का? त्यांच्या हातात जेवढं शक्य आहे त्यांनी करणार प्रयत्न. तुम्ही सगळं संपल्यावर त्यांच्यापाशी आलात तर उपयोग काय? तर मला कळकळीची विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी नॅचरोपॅथीला द्या. सेकंड प्रायोरिटीत जायलाच लागणार नाही. अगदी कमी पैशात आणि काय गोळ्या औषध नाही, साईड इफेक्ट नाही, काय हे झालं ते झालं, त्या गोळ्या खाऊन किडनी गेलं कशाला म्हणाय पाहिजे? हार्ट बरं करायचं असेल तर किडनी. आमच्या मामांचं तसंच झालंय. पायाचं ऑपरेशन म्हणून ऍडमिट, कोण गाडीवाला येऊन धडकला, त्याचं पाय मोडलेलं पाय बरं करायला त्याने हिथलं हाड काढलं आणि तिथं बसवलं आणि हिथं जखम करून ठेवली आणि ते जखम बरी करायला गॅग्रीन करून ठेवली आणि ते गॅग्रीन बरं करायला ज्या गोळ्या दिल्या गेल्या त्या गोळ्यानं त्याचं लिव्हर डॅमेज झालं. आज लिव्हर डॅमेज होऊन त्याचं पूर्ण अंग सगळं गोळ्या खाऊन 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 पांढरं धोट झाले. सगळं काय प्रत्येक डॉक्टर वेगवेगळ्यांना ब्लेम करतात. ते तुमचं हाडाचं ऑपरेशन झालं, ते गोळ्या दिल्या, ते किडनीला डॅमेज झालं. किडनी डॉक्टर म्हणते ते लिव्हरला डॅमेज झालं, लिव्हरच्या गोळ्या दिल्या. म्हणजे एकमेक प्रत्येकटा आपापल्या हे पद्धतीनं सांगायला लागले. पेशंटचं काय? पेशंट बरं झालं काय ह्या सगळ्या गोष्टीत? अजूनही माझा मामा बेडवर आहेत, त्यांना मी आता घेऊन येणार आहे. पुढच्या व्हिजिटला जेव्हा येणार तेव्हा मामांना, आमच्या फॅमिलीला सगळ्या जेवढे त्यांना सगळ्यांना नॅचरोपॅथी हे सांगून सगळ्यांना इथं पण ओढून आणायचं आहे. का तर त्यांनाही कळू दे नॅचरोपॅथी काय आहे. कारण डोक्यात खूळ एवढं बसलंय लोकांच्या. साधं सर्दी खोकला झालं तर मेडिकलला पळते.
आज मेडिकलमध्ये गोळ्या दिल्या जातात विदाऊट डायग्नोसच्या किंवा काय. खरंच खाऊ नये ह्या गोळ्या, कारण गोळ्यानं माझ्या आईला जे त्रास झालं मी बघितलं डोळ्यानं. ती जेवण सोडली होती हो, चतकोर भाकरी देखील खात नव्हती. आज ती एक भाकरी खाते, ज्यूस पिते, काढं पिते, सगळं अगदी मनापासून ते. आणि विशेष म्हणजे रात्रभर झोपत नव्हते. आज मला समाधान वाटते, रात्री 10 दिवसात 2-3 महिने झोपलीच नव्हते. ते खोकलायचंच नसता, जरा झोपायचं, उठायचं, खोकलायचं. म्हणजे माणसाला जे 7 तास झोप आवश्यक असते, 5-6 तास किंवा 7 तास, ती तिला मिळतच नव्हती. दिवसभरात खोकला, रात्रभर खोकला. ह्या 10 दिवसात पहिल्या दिवसापासून मी अगदी दिवस रात्रचं मोजमापच केलंय. पहिल्या दिवशी जसं होतं तसं, दुसऱ्या दिवसापासून अर्धा तास झोप लागायला लागली, तिसऱ्या चौथ्या दिवसापासून तासावर गेलं, त्यानंतर 1.5 तास, 2 तास. आज ती कमीत कमी 5 तास झोपते, 5 ते 6 तास झोपते. कालचं डायग्नोस केलं मी तर ती 7 तास झोपली आणि ह्याच्यात फक्त 2-3 वेळा फक्त उठली, 5 मिनिटं खोकली आणि झोपली. अहो, तो ॲडमिट होण्यापूर्वी असं झोपलं, असं बसूच देत नव्हतं, कंटिन्यू खोकला. काय सांगायचं, काय काय झालंय काय आत कळेना. आणि खोकला, परमेश्वरानं कोणालाही खोकला हा तेवढा आजार देऊ नये. तिला जेवढा आजारानं त्रास झाला असेल तेवढं तिचा ऐकून मला त्रास झाले आणि माझ्या कुटुंबातल्या लोकांना त्रास झाले. एवढं आम्ही हळहळ करत होतो की बिचारी किती खोकलाल्या, भगवंत असं का आम्हाला त्रास दिलाय, असं कधी कधी वाटायचं. सगळं अंधश्रद्धा पण याला जोडली. अंधश्रद्धेचं पण भूत खूप आहे लोकांना. ॲलोपॅथी, हे नॅचरोपॅथी, ह्या सगळ्या पॅथी तर माणसं करतातच, सोबत अंधश्रद्धा पण करतात. अंधश्रद्धा हे कधीही करू नये. पेशंट तुमच्या हातातनं जाईल अंधश्रद्धेच्या मागं लागलं तर. अंधश्रद्धा हे काय नसतं, शरीर आहे, आजार आहे, ते बरं होणार. कशानं बरं होणार? विदाऊट साईड इफेक्टचं बरं होणार. त्या गोष्टी डोक्यात घ्या. इथं कोणतेही साईड इफेक्ट नाही, कोणतेही औषध दिलं जात नाही. तुमचे रेग्युलर जे ज्यूस असतात, ते फळांचे रस असतील किंवा धान्यांचे असतील किंवा पालेभाज्यांचे असतील किंवा जे वेगवेगळे पदार्थ असतात त्यांचे ज्यूस बनवले जातात, तेही टाईम टू टाईम दिलं जातं. खूप केअर घेतलं. खरंच रिक्वेस्ट पुन्हा एकदा मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो. आणि जास्तीत जास्त लोकांनी आपल्या घरात जे पेशंट असतील त्यांचं वेळ न दवडता लवकरात लवकर नॅचरोपॅथीमध्ये आणा आणि बरं करून घ्या, अशी सगळ्यांना विनंती करतो. मॅडम, पुन्हा एकदा तुम्हाला सत्कार्यास शुभेच्छा आणि धन्यवाद. सगळ्या टीमचं मी आभार मानतो की तुम्ही असंच सेवा प्रदान करत राहा आणि यश 100% तुम्हाला लाभो. थँक्यू. माझ्या आईला मी काही प्रश्न विचारतो म्हटलं, ते राहिलं म्हणून मी मॅडमांना म्हटलं थांबा, अनेकदा ते प्रश्न माझ्या डोक्यात राहिली होती. तिलाही बोलतं करायला पाहिजे की नाही, तर तुम्ही म्हणणार एक माणूस ठेवलाय बोलायला, असंही अवतर्क वितर्क करतात हो लोक. म्हणून मी माझा नंबर पत्ता सगळं घ्या. अहो तर मॅडम, सगळ्या लोकांना द्या माझा नंबर पत्ता, घरी या, पेशंटची स्थिती बघा. आम्ही काय खोटं बोलणारी माणसं नव्हतं. माझ्या आईला मी प्रश्न विचारतो म्हटलं होतं, आई तुला खोकला कसा होता थोडंसं सांग. ती कन्नड भाषिक आहे, मराठी थोडंसं तोडकं मोडकं येईल, कन्नड मराठी मिक्स पण येईल, समजून घ्या प्लीज. तुला खोकला असा कसा होता खोकला तुला? ಹೆಂಗ್ येतो ಹೆಂಗಂದ್ರ दिवस रात्र खोकला होता? दिवस रात्री येतो. जरा जोर लिहा. दिवस रात्र खोकला येत? दिवस रात्री हा. ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ವರ್ಕ ಕಮ್ಮಿ ಆಯ್ತು. ಹಿಂಗ 5 ಮಿನಿಟರೆ ಗಪ್ ಕುಂತಿದ್ದೆ, ಇಲ್ಲ ಫೋನ್ ಮೇಲೆ ಮಾತಾಡೋದ್ನೇ ಕೆಮ್ಮು ಇರ್ತಿದ್ದೇನಿಲ್ಲ, ಗಪ್ ಹಿಂಗ ಯಾರು पण ಮಾತಾಡೋದು? ರಾತ್ರಿ ಹಗಲಿ ನಿದ್ದಿ ಇಲ್ಲ, ಏನು ಇಲ್ಲ, ಕೆಮ್ಮು ಹೆಚ್ಚೈತ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ಬರಂತ್ಲಿ ಕಮ್ಮಿ ಆಯ್ತ್ರಿ, 7-8% कमी आयत्री. दिवस रात्र असं खोकला होता आणि असं बोलत पण नव्हती. असं हे जे बोलली आता हे 10 मिनिटं किंवा असं बसली होती अर्धा तास, असं नाही, कंटिन्यू खोकला. माझ्याकडे व्हिडिओज आहेत प्रूफसाठी, मी खोटं काय नाही सांगत. माझ्या मोबाईलमध्ये सगळे व्हिडिओज आहेत, हवं तर तेही अपलोड करतो. प्रत्येक टाइमचे माझ्याकडे व्हिडिओ आहेत. म्हणजे ती कधी कधी खोकल्या, किती खोकल्या, सगळं असं कंटिन्यू खोकल्याचे व्हिडिओ आहेत. का ते मी ठेवलंय बाबा, असा खोकला होता सांगण्यासाठी. का लोक काय कसं ब्लेम करतील काय सांगता येत नाही हो. आणि मी हे मॅडमांना मी मुद्दाम सांगितले, मॅडम माझा व्हिडिओ करा आणि सर्वांच्या गरजूपर्यंत पोहोचवा. कारण सगळेच सांगणारे नसतात, ट्रीटमेंट घेणार आणि जाणार, कारण त्यांचं काय तेवढ्या लेवलचं ते नसतं, त्यांच्या डोक्यात ते नसेल. काय करायचं त्यांना, आपलं बरं झालंय चला, एवढंच डोक्यात असते. सर्वसामान्य माणसाची मानसिकता असते. पण आपण शिक्षकी पेशात आहोत, समाज प्रबोधनाचं काम असतं आपलं. आणि प्रत्येक समाजाच्या घटकाला ह्या आजाराविषयी किंवा ह्या
निसर्गोपचार पद्धतीविषयी किंवा ह्या हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या जातात आणि रिकव्हरी केल्या जातात हे सांगण्यासाठी मी मॅडमांना आवर्जून रिक्वेस्ट केलं की मॅडम माझा एक व्हिडिओ करा आणि ते सर्वसामान्यांच्यापर्यंत आणि सगळ्या रुग्णांच्यापर्यंत आणि त्यांच्या नातेवाईकांच्यापर्यंत पोचवा. आई, तू गोळ्या किती खात होतीस सांग दररोज? 15 गोळी. 15 गोळ्या. सकाळी किती खात होतीस? सकाळी 6, चंदीगडचे 6, मध्याह्न 2. असे 15 गोळ्या. 15 गोळ्या खाऊन तुला जरा तर एक 10% कमी होत होतं काय? चंद्र भी कमी है 4 ತಿಂಗಳ ತನಕ ಗೋಳಿ ತಿಂದ್ರೆ भी ಕಮ್ಮಿ ಇಲ್ಲ. ರಾತ್ರಿ भी छत्ता भी रात्री भी ಒಟ್ಟು मलको होगलेला. बरं जेवण जात होतं काय तुला? जीवन नाही. 2 महिने झालंय. ताप येत होता का नाही? 2 ತಿಂಗಳ ತನಕ ನಿದ್ದಿಲ್ಲ, ಕೆಮ್ಮು ಹೆಚ್ಚ, ರೊಟ್ಟಿ ಇಲ್ಲ, ಊಟ ಇಲ್ಲ, ಏನೂ ಇಲ್ರಿ. ताप कधी यायचा तुला? ಉರಿ ಬಿ ಬರ್ತಿದ್ದು ರೀ ಛತ್ತಾಕ. 1 ಮುಂದ 11 ಮುಂದ ಬರ್ತಿದ್ದು ರೀ ಛತ್ತಾಕ. 3 ಗಂಟೆ ತನಕ ಬರ್ತಿದ್ದು ರೀ. आता मला सांगायचं आहे की ह्या आजारात ताप आहे असं सांगितलं गेलं होतं. आता कुठं गेला ताप? तो 10 कायम गोळ्या खायला पाहिजे म्हणून सांगितलं होतं. आता कुठं गेलं ते? ಉರಿ ಬರಂತಲೇ ಊಟ ಹೋಗ್ತಿರ್ತಿಲ್ರಿ. 2 ತಿಂಗಳ ತನಕ ಊಟ ಹೋಗ್ಲಿಲ್ಲ. ಏನ್ ಗೋಳಿ ದಿನ 15 ಗೋಳಿ ತಿನ್ನೋದ. ಇದ್ರ ಮೂಲ ನನಗೆ ಊಟದ ಕಮ್ಮಿ ಆಯ್ತು, ಉರಿ ಹೆಚ್ಚದು ರೀ. ಇದ್ರ ಮೂಲ ಇಲ್ಲಿ ಬರೋಣ ಮೇಡಮ್ಗಳು ಕರೆ ಬರ ಅಂತಲೇ ನನ್ ಕಮ್ಮಿ ಆಯ್ತ್ರಿ. ರಾತ್ರಿ ಬಿ ನಿದ್ದೆ ಆಗ್ತೈತಿ, ಸತ್ತಾಕ ಬಿ ನಿದ್ದೆ ಆಗ್ತೈತಿ. ನಂಗೆ 70% कमी ಆಗೈತ್ರಿ ಅವರ आशीर्वादದಿಂದ. आता जेवढं बोललीये त्याचं प्रिव्हियस व्हिडिओ जर मी 18 तारखेचं दाखवलं तर तुम्ही म्हणणार नाही की बाबा ही खोकलणारी असं बोलू शकते. आणि हे घडलंय. वा 80-90% बरं झाले आजार. आणि जर आपण अपेक्षा पूर्ण ठेवल्या, पूर्णच बरं व्हायला पाहिजे मग कसलं पॅथी असं म्हणणं म्हणजे हा मूर्खपणा असेल असं मी समजलो होतो या 10 दिवसापूर्वी. कारण हा आजार असं सारखं वर तोंड काढायलाय. ILD नावाचा आजार तुम्हाला माहितीसाठी सांगतो. ते मला ॲलोपॅथीमध्ये सांगितलं गेलं ILD नावाचा आजार. ILD म्हणजे इंट्रोसिटिव्ह लंग्स डिसीज काय म्हणतात ते. तर ते लंग्स प्रॉब्लेम आहे. लंग्स जाळं झालंय असं प्रचंड काय काय लंग्स 50% डॅमेज झाले. मग आता कुठं गेलं ते? तेच लंग्स आहे ना व, जाळं तिथंच होतं ना व. तर समजून घ्या काय सांगितलं गेलं, काय मी ऐकलं आणि मी काय करेक्ट आहे तिकडं गेलो आणि आज सगळं रिकव्हरी झालंय.